नमस्कार मंडळी, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताकापासून व बेसनापासून छान अशी कढी बनवूया, जे की सर्वांनाच आवडते आणि सर्वांच्याच आवडीची आहे। एकदम कमी साहित्यामध्ये परंतु खायला खूप छान लागते आणि जेवण सुद्धा खूप छान जाते। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सर्वप्रथम पूर्व तयारी करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, थोडे धने घ्यायचे आणि थोडी खायची सोप घ्यायची आहे। धने आणि सोपेमुळे आपली कढी खूप भारी लागते, एकदा तुम्ही नक्कीच वापरून बघा। सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडं जिरं आणि अद्रकचा तुकडा घेऊन याचं छान अशी एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे छान अशी बारीक पेस्ट बनवून झालेली आहे। तर यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ताक घ्यायचं आहे। ताक येथे मी पॅकेटच वापरत आहे, जर घरचं असेल तर खूपच छान। ताक टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 1 ग्लास मी ताक वापरत आहे, याच्यातलं ताक थोडं बाहेर काढून ठेवते। छान असं 1 ग्लास ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच बेसन टाकत आहे। बेसनाचं प्रमाण थोडंच वापरायचं आहे, कारण बेसनामुळे आपली कढी खूपच घट्ट होऊन जाईल। अशा एवढं बेसन नका वापरू, एक थोडंच बेसन वापरायचं आहे कढीमध्ये। छान असं बेसन ताकामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या राहायला नको, त्याने आपल्या कढीची कन्सिस्टन्सी बिघडते। त्यामुळे छान असं मिक्स करून एकजीव करायचं आहे ताकामध्ये। बघा, छान असं बेसन मिक्स झालेलं आहे आपलं। आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। जेवढी कढी पातळ हवी असेल तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। कढीची कन्सिस्टन्सी व्यवस्थितच ठेवायची आहे, जास्त पातळही नको। आता आपण कढी बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर आधीच कढई ठेवून छान अशी गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे तेल। येथे मी 1.5 पळी वापरत आहे। कढीसाठी जास्त तेल नको, थोडंच तेल वापरायचं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकली। मोहरीला छान असं तळतळू द्यायचं आहे, त्यामुळे कढीला छान स्वाद येते। आणि टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता शक्यतो टाकायचाच, कढीपत्ता कढीमध्ये स्किप करायचा नाही, त्यामुळे आपल्या कढीला छान टेस्ट येते। नंतर आपण केलेलं वाटण टाकायचं आहे, छान मिक्स करून थोडी हळद टाकायची आहे। पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आपण बनवलेले ताक आणि बेसन मिक्स केलेलं यामध्ये लगेचच टाकून द्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं। आता ही कढी आपल्याला 10 ते 10 मिनिट तरी शक्यतो शिजवायची आहे लो फ्लेमवर। छान असं मिक्स करत राहायचं आहे। कढीला छान अशी उकळी येईपर्यंत कढीमध्ये सतत चम्मच फिरवत राहायचं आहे। अशाच प्रकारे चम्मच फिरवत राहायचं आहे एक उकळी येईपर्यंत। बघा, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कढीला। तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाण्याचं प्रमाण यामध्ये टाकू शकता, परंतु एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे कढीची। खायलाही खूप भारी लागते। आपण भाकर किंवा पोळी सोबत सहज खाऊ शकतो, किंवा शक्यतो प्यायला कढी खूप जण वापरतात। नंतर यामध्ये ते मीठ टाकायचं आहे चवीनुसार। शक्यतो मीठ ही शेवटी टाकायचं आहे, त्याने आपली कढी फाटण्याची शक्यता कमी राहते। आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढीमध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरला छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि कढीमध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एक छोटीशी उकळी येऊ द्यायची आहे। बघा, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कढीला। छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा। बघा, किती भारी आपली कढी बनवून तयार झालेली आहे। बरेच जण यामध्ये हळद सुद्धा घालत नाही, परंतु हळद घातली तर दिसायला छान दिसते आपली कढी। घालायची असेल तर घालू शकता, नाही तर स्किप केली तरीही चालेल, त्याने काही फरक पडत नाही। छान अशी एक उकळी आलेली आहे आपल्या कढीला। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपली कढी एकदम बनवून तयार झालेली आहे। याला तुम्ही भाकर पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा तसंही सर्व केलं तरीही चालते। आपल्या जेवणाला त्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि जेवण सुद्धा खूप छान जाते। रेसिपी आवडली असेल तर अशा प्रकारे एकदा कढी घरी नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत।